काहीतरी कर मार्जरी, माझे हात थरथरतायत, काहीतरी कर. मंजरी, मी तुला पवित्र गोष्टी टाळायला सांगितलंय. ओवाळणीचं ताट सुद्धा पवित्र गोष्ट असते. त्यातच रक्षाबंधन आहे. तू जो धागा बांधणार आहेस त्याला पावित्र्य प्राप्त झालेलं असतं. तू लवकर बांधून मोकळी हो, नाहीतर तुझा हात काळा निळा पडेल. वहिनी, काय झालं? काय नाही. मंजिरी, ओवाळतेस ना त्याला? हो. एवढं घाईत का ओवाळतात ते? वहिनी नमस्कार करतो. चला, आता सगळ्यांनी एकमेकांना राखी बांधून झालेली आहे, पण आपली वेदा राहिली. ही कोणाला राखी बांधणार आहे? वेदा मीराला राखी बांधते. काही काय बोलतोयस रे अथर्व? अथर्व, वेदा मीराला राखी कशी बांधू शकते? का बांधू शकत नाही ती? राखी भावाला बांधली जाते. आपण जे करतोय त्यापेक्षा त्या मागच्या भावना काय आहेत, फिलिंग्स काय आहेत ते इम्पॉर्टंट आहे. राखी बांधून घेत असताना आपण रक्षण करण्याचं वचन घेतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मीराने वेदाचं कायम रक्षण केलंय. अथर्व, प्रत्येक प्रथेला काहीतरी अर्थ असतो. हे असं काहीतरी केलं तर त्या प्रथेची थट्टा केल्यासारखी नाही होणार? आई, या प्रथा आपणच माणसानेच बनवल्या आहेत ना. पण त्यामागचा हेतू जर शुद्ध असेल तर मला काही प्रॉब्लेम दिसत नाहीये त्यात. मीरा वेदाच्या प्रत्येक सुख दुःखात तिच्या पाठीशी उभी असते. वेदा, बांध मीराला राखी. दादा, अरे तू तरी काहीतरी सांग ना अथर्वला. सगळ्याच गोष्टी अशा मनासारख्या करायच्या नसतात. याला काय अर्थ आहे? बाबा. दादासाहेब, मी सांगते वेदा कोणाला राखी बांधील ते. बडी, दादासाहेब, वेदा बडीला राखी बांधेल. हा निव्वळ मूर्खपणा आहे. वेदा बडीला राखी कशी बांधू शकते? अथर्व, दिस इज टू मच. दिस इज इम्पॉसिबल. हो ना, कुत्र्याला कोणी राखी बांधतं का? मग काय?
आत्या, कुत्रा प्राणी असला ना तरी सुद्धा माणसांपेक्षा जास्त इमानदार असतो. काही लोक ज्या घरात राहतात त्याच घराचं वाटोळं करू पाहतात. त्यापेक्षा तरी कुत्रा जवळचाच वाटतो ना, बरोबर ना आत्या? आणि कसं आहे ना, आपल्या बडीचं ना वेदावरती खूप जीव आहे. काही वाईट लोकांपासून त्यांनी तिचं संरक्षण सुद्धा केलं. वेदा, तू बडीला राखी बांध. हा, वेदा बडीला राखी बांधणार नाही. मंजिरी, मला पटतंय मीराचं म्हणणं. वेदाला बांधू दे राखी बडीलाच. एक्झॅक्टली, मला ही आयडिया खूप आवडली आहे. मीरा बाळा, मीरा तुझ्यासाठी कधीही चुकीचा डिसिजन घेणार नाही. मीरा बाळा, तू बांध बडीला राखी. चल. ये बडीचं पहिलं रक्षाबंधन. शाब्बास मीरा, माणसाने किती प्रेमळ असावं हे तुझ्याकडून शिकायला हवं. अंबिका, आत्ता तुला मीराचं काय कौतुक करायचंय ते करून घे. लवकरच मी तिला तुझ्याकडे पाठवणार आहे. मग दोघी आनंदाने एकमेकींना शाबासकी देत राहा. मीरा, अगं कसली कमाल आहेस तू. म्हणजे मनाने कठोर जरी असलीस ना तरी प्रेमळही तेवढीच आहेस. बघ ना, नर्मदा आत्या आणि मायाला तू जी काही अद्दल घडवली आहेस आणि त्यानंतर वडीला त्याच्या इमानदारीचं बक्षीस सुद्धा मिळवून दिलं. मीरा, काय झालं ग? मी बोलत होते काहीतरी. ताई, अगं मी कोणालाच राखी बांधली नाही. म्हणजे तू पूर्वी बांधायचीस का कोणाला राखी? बांधायचे ना. लहानपणी ना मी माझ्या ताईला राखी बांधायची. ताई, तुला माहितीये, या दिवसाची ना मी वर्षभर आतुरतेने वाट बघायची. अगं, पण माझी ताई हरवली आणि त्या दिवसापासून मी कधीच कोणाला राखी बांधली नाही. ताई,
पण आज जेव्हा वेदाने बडीला राखी बांधली ना, तेव्हा मला माझं लहानपण आठवलं ग. मला नाही वाटत की माझी ताई मला भेटेल. ती माझ्यापासून खूप लांब गेली आहे ग. तशी आनंदाने भरलेली राखी पौर्णिमा माझ्या आयुष्यात पुन्हा नाही येणार. मीरा, असं नाही बोलायचं. कदाचित हा आनंदाचा क्षण दुसऱ्या कोणत्या तरी रूपात येईल तुझ्या आयुष्यात. हा, अंबिका ताई, अगं तू पण मला माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे ना. मी तुला राखी बांधू शकते. हो, बांधू शकतेस की. काय ग, इतकी चांगली आयडिया आहे आणि आत्ता सुचली तुला? मला नाही सुचलं. बरं ठीक आहे, जाऊ दे. ताई तू ये ना, बस मी तुला राखी बांधते. पण माझ्याकडे तर राखीच नाहीये. कोण म्हणाल तुझ्याकडे राखी नाहीये? हात पुढे कर. हा, हात पुढे कर. ताई राखी खूप छान आहे. मीरा, खरं तर मी सुद्धा तुला राखी बांधायला पाहिजे. अगं तुझ्यामुळेच मी या घरात येऊ शकले, मंदिरात जाऊ शकले. आज तू आहेस म्हणून माझी वेदा सुखरूप आहे. ताई हात पुढे कर ना. हा, येईल येईल. माझी बहीण सुद्धा ना नक्कीच येईल. आणि ताई, माझी ताई आली ना की मी तुम्हा दोघींनाही राखी बांधे ना. अगं वेडाबाई, मीच आहे तुझी बहीण. बाबांना वचन दिलंय म्हणून तुला सांगता येत नाहीये. नमस्कार करते. हा ताई, आशीर्वाद दे ना. मीरा, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी. तुला दीर्घायुष्य लाभू दे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. ताई, माझी फक्त एकच इच्छा आहे. माझी ताई मला लवकरात लवकर भेटली पाहिजे. आणि हो, तू मला माझी ओवाळणी दे. ओवाळणी द्यायला ओवाळायला लागतं. तू ओवाळलंस का मला? पण मी राखी बांधली ना, त्याचं गिफ्ट हवंय मला. दे. बर, देते. काय हवंय तुला सांग. ते तू ठरव ना ताई. म्हणजे बघ, तू जे पण गिफ्ट देशील ते मी आवडीने घे ना. चालेल. आपण साडी घेऊया तुझ्यासाठी. साडी नको ना? कानातले करूया का? पण आहेत. घड्याळ घड्याळ घेऊया आपण तुझ्यासाठी मीरा. नाही, थांब थांब, मी व्यवस्थित काहीतरी ठरवते आणि छान गिफ्ट आणते तुझ्यासाठी. चालेल? बरं चालेल. ताई, गिफ्ट वरून आठवलं, उद्या वेदाच्या बाबांचा वाढदिवस आहे ना. हो, माझ्या लक्षात आहे. पण तुला कसं माहिती? अथर्वने सांगितलं? नाही नाही ताई, अगं या घरात आल्यापासून ना मला सगळ्यांचेच वाढदिवस माहीत झाले. आणि अॅनिव्हर्सरीला जेव्हा मंदिरात जायचं ठरवलं ना, तेव्हा वेदाच्या बाबांचा सुद्धा वाढदिवस विचारला होता मी अनन्याताईंना. बर, पण ताई आता तूच सांग ना मला, मी त्यांना काय गिफ्ट देऊ? म्हणजे बघ हा, ते इतके श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे सगळंच आहे अगं. माझ्याकडे त्यांना देण्यासारखं काहीच नाहीये अगं. असं नाहीये मीरा, तू त्यांना दिलेलं वचन पूर्ण कर. त्यांच्या वेदाला आधीसारखं त्यांच्या जवळ आण. हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. वेदा, काय ग, झाला का अभ्यास? नाही ना, खूप राहिलाय. बरं बरं, तू कर पूर्ण. मी तुझी बॅग भरते हा तोपर्यंत.
नीट कर. वेदा, अगं टाइम टेबल लिहिलेली वही कुठे? दे ना जरा. तुझ्या मोबाईल मध्ये असेल ना टाइम टेबल. वेदा, मी तुला म्हणाले होते ना वहीत लिहून ठेव म्हणून. नजरेसमोर राहतं अगं. का नाही लिहिलंस तू? आई थांब ना, मला होमवर्क करू दे ग. हे बघ, आजच्या दिवस मी बघते मोबाईल मध्ये, पण अभ्यास झाला की लिहून ठेव. हो. वेदा, अगं इतकी पुस्तकं घेऊन जातेस तू, सगळे तास होतात का तुझे? हो होतात ना. बर. वेदा, वेदा, उद्या तुमच्या शाळेत स्पर्धा आहे का? हो आहे ना. मग मला का नाही सांगितलंस तू? पालकांच्या ग्रुपवरती मेसेज आले तेव्हा मला कळतंय, नाही तर कळूही दिलं नसतंस ना. ना आजकालची मुलं ना अजिबात घरी काही सांगत नाही ना शाळेत काय चालतं ते. सांगते. उद्या आमच्या शाळेत निबंध स्पर्धा आहे. हो का? आणि मी त्यात भाग घेणार आहे. अरे वा. वेदा, निबंधाच्या स्पर्धेचा विषय काय? माय फेवरेट पर्सन. असं. मग तू कोणाबद्दल लिहिणार आहेस? सांगणार नाहीयेस का? अच्छा, सस्पेन्स आहे का? बर. मंजिरी, आज मला भेटायला कशी काय आलीस तू? का? फक्त तू बोलवल्यानंतरच येच असतं का मी? आज पवित्र रात्र. आपण अशा पवित्र रात्री कधीच भेटलो नाही. मार्जरी, आज दामोदरला राखी बांधताना मला त्रास झाला, पाहिलंस ना तू? त्यासाठी मला भेटायची काय गरज होती? तुला कळत नाहीये का? श्रावण महिना सुरू झालाय. एका मागोमाग एक सण सुरू होतील आता. साधं ओवाळताना मला इतका त्रास झाला, मग या सणावारात सहभागी कशी होऊ मी? मी तुला आधीच सांगितलंय मंजिरी, पवित्र गोष्टींपासून दूरच राहावं लागणार आहे तुला. मार्जरी, या सणावारांमध्ये मी जर का सहभागी झाले नाही तर सगळ्यांना शंका येईल. आणि तो म्हातारा, तो तर नजर ठेवूनच असतो माझ्यावरती. माझं पितळ उघडं पडू शकतं, कळतंय का तुला? होय होय, सगळं कळतंय मला, पण आपल्याकडे सध्या काहीच पर्याय नाही. मार्जरी, तू कधीपासून एवढी दुबळी झालीस ग? तुलाच जर का उपाय सापडत नसेल तर तुझी ही विद्या काय कामाची? होय, माझे प्रयत्न सुरू आहेत मंजिरी, पण तुला थोडा धीर धरावा लागेल. मी तुझ्याकडे फार अपेक्षेने आले होते, पण मला असं वाटतंय की या सगळ्यातून मलाच काहीतरी मार्ग शोधावा लागेल.